हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहे. सेट्स या टॉपिकचा आपण 9th स्टँडर्डचा सेट्स हा टॉपिक बघत आहे. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 सोडवलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 आपण सोडवणार आहे. आज प्रॅक्टिस सेट 1.3ला जाण्याच्या आधी काही आपण बेसिक कन्सेप्ट बघायचे आहेत 1.3 प्रॅक्टिस सेटला लागणाऱ्या. आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण सेट बिल्डर फॉर्ममध्ये आपण कसा सेट लिहितो, लिस्टिंग मेथडमध्ये आपण कसा सेट लिहितो आणि बरंच काही आपण बघितलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ जर बघितला नसाल तर पहिला ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक चांगल्या पद्धतीने कळेल. ओके, तर चला आपण प्रॅक्टिस सेट 1.3ला सुरुवात करूया. त्याच्या आधी काही आता बेसिक कन्सेप्ट आपण बघूया. ओके, तर आता काय वेन डायग्राम. तर वेन डायग्राम म्हणजे काय असतं, एकदम सिंपल आहे. वेन डायग्राम म्हणजे काही सुद्धा नाही. सपोज आता तुम्ही इथे एक हा काढला आपण इथं सर्कल, हा काय अंडाकारी सर्कल काढलाय आपण. ओके, म्हणजे काय झोपलेला सर्कल असं म्हटलं तरी चालेल. एक सर्कल काढायचं आणि जे काही इलेमेंट आहेत ते आपण ह्या वेन डायग्राममध्ये लिहू शकतो. आता सपोज हा सेट आहे. ए या सेटमध्ये 1 2 3 4 5 6 हे इलेमेंट आहेत. ते आता जर तुम्हाला म्हटलं तुम्ही हे इलेमेंट हे वेन डायग्राममध्ये लिहा, तर तुम्ही कसं लिहिणार? काय नाही, असं एक सर्कल काढायचा आणि जे काही इलेमेंट आहेत ते या वेन डायग्राममध्ये लिहायचं. कसंही लिहू शकता तुम्ही, असं काही नाही की क्रमाने लिहायचं. 1 इथं लिहिलं, 2 इथं लिहिलं, 3 इथं लिहिलं, 4 इथं लिहिलं, 5 इथं लिहिलं, 6 इथं लिहिलं. आणि या वेन डायग्रामला आपण जे काही सेटचं नाव आहे ते नाव देणार आहे. इथं या वेन डायग्रामला नाव दिलं ए. आपण हे नाव आत देखील वेन डायग्रामच्या देऊ शकतो. तर ह्यालाच आपण वेन डायग्राम म्हणतो. काय अवघड आहे काय? वेन डायग्राम म्हणजे काय? एक सर्कल काढायचा, जे काही सेटचे इलेमेंट आहेत ते वेन डायग्राममध्ये आपण लिहू शकतो. जर मी तुम्हाला म्हटलं ए हा सेट आहे तो वेन डायग्राममध्ये काढा, तर तुम्ही काय करणार? एक सर्कल काढणार आणि जे काही इलेमेंट आहेत ते त्या वेन डायग्राममध्ये आतमध्ये काढणार आहे. एकदम इझी आहे, काही सुद्धा अवघड नाही आहे. ओके, आता आणि परत जर दुसरं एक्झाम्पल घेतलं मी आणि परत म्हटलं तुम्हाला हे जे काही बी मधले सेटमधले इलेमेंट आहेत ते तुम्ही वेन डायग्राममध्ये काढा, तर तुम्ही काय करणार? आपण वेन डायग्राम हे सर्कलमध्ये देखील काढू शकतो किंवा रेक्टँगलमध्ये देखील काढू शकतो. हे देखील वेन डायग्राम आहे. या आता वेन डायग्राममध्ये मी जर तुम्हाला म्हटलं वेन डायग्राम काढा, या सेटचा वेन डायग्राम आपल्याला तुम्ही ड्रॉ करा, तर तुम्ही काय करणार? आता इलेमेंट काय आहे? 2 3 5 7 11 13 17 19. ओके, कशाही तुम्ही प्रकारे एलिमेंट ड्रॉ करू शकता. असं काही नाही की हा एलिमेंट इथंच आला पाहिजे, तो एलिमेंट तिथंच आला पाहिजे. कशीही तुम्ही ड्रॉ करू शकता. आता या सेटला नाव काय आहे? बी. तुम्ही बी इथं मी कोपऱ्यात दिलेला आहे. तुम्ही सेटचं नाव जे आहे, वेन डायग्रामचं जे नाव आहे, बाहेर देखील देऊ शकता, आत देखील देऊ शकता. इथं जरी दिलं असतं तरी चाललं असतं. त्यालाच आपण काय म्हणतो? वेन डायग्राम. काय एकदम सिंपल आहे की नाही? वेन डायग्राम काय तुम्हाला कळालं काय? जर तुम्हाला म्हटलं मी सेट बी हा वेन डायग्राममध्ये शो करा, तर तुम्ही या पद्धतीने करणार. एकदम सिंपल आहे, इझी आहे एकदम. ओके, तर वेन डायग्राम तुम्हाला कळालं. तर चला पुढे बघूया आता काय आहे वेन डायग्राम नंतर ना आता सबसेट. ओके, तर सबसेट म्हणजे काय आता ते बघूया. एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. एकदा तुम्हाला कळाला की एकदम व्यवस्थित तुम्हाला कळून जाईल, त्यामुळे लक्ष द्या. If A and B are two given sets and every element of set B is present in set A, then B is a subset of A. तर डेफिनेशनमधनं काय कळते का बघा. जर ए आणि बी जर दोन सेट असतील, जे काही बीमध्ये इलेमेंट जे काही प्रेझेंट आहेत ते जर इलेमेंट सेट एमध्ये असतील तर बी हा सबसेट ऑफ ए असतो. एक्झाम्पल बघा, सबसेटचं आपण चिन्ह कसं असतं हे बघा, हे सबसेटचं चिन्ह आहे, ह्याला आपण सबसेट म्हणतो. ह्याला आपण कसं लिहितो? बी इज अ सबसेट ऑफ ए. हे सबसेटचं चिन्ह आहे. सबसेट कसं लिहितो? हा सी लिहितो आणि त्याखालती एक लाईन मारतो. ओके, हा काय आहे? सबसेटचं चिन्ह. आता बघा एक्झाम्पल बघा, हा एक सेट आहे. ए या सेटमध्ये काय काय एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5 हे एलिमेंट आहेत ए सेटमध्ये. आणि बी सेटमध्ये काय आहेत? 1 आणि 3 एलिमेंट आहे. तर ए इज अ सबसेट, बी इज अ सबसेट ऑफ ए. कसा आपण बी हा सबसेट एचा धरू शकतो? जे काही एलिमेंट बीमध्ये प्रेझेंट आहेत ते सगळे एलिमेंट एमध्ये प्रेझेंट आहेत काय बघायचं. 1 एमध्ये प्रेझेंट आहे, 3 एमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजेच काय? बीचे जर सगळे एलिमेंट ए सेटमध्ये प्रेझेंट असतील तर बी इज अ सबसेट ऑफ ए असं आपण म्हणू शकतो. जे काही म्हणजेच काय, सगळे जे बीमध्ये जेवढे एलिमेंट आहेत ते एमध्ये प्रेझेंट असायला पाहिजे. तसं जर असेल तर आपण बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणतो. कळतंय? ए हा सबसेट बीचा असू शकतो का? नाही, कारण एमध्ये काय 2 एलिमेंट आहे का? नाही या.
4 एलिमेंट आहे काय नाही या, 5 एलिमेंट आहे काय नाही या, त्यामुळं बी ए इज अ सबसेट ऑफ बी असू शकत नाही. खरं बी इज अ सबसेट ऑफ ए. का? कारण एव्हरी एलिमेंट प्रेझेंट बी एलिमेंट ऑफ बी, ऑल एलिमेंट ऑफ द बी आर प्रेझेंट इन सेट ए, म्हणून हा बी इज अ सबसेट ऑफ ए. जर मी तुम्हाला म्हटलं हे वेन डायग्राममध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंट करू शकता, तर ते आपण सबसेट हा कसं प्रेझेंट करू शकतो सबसेट वेन डायग्राममध्ये. सपोज हा आपण घेतली वेन डायग्राम, हा स्क्वेअर घेतला आहे आपण. ओके, हा स्क्वेअर घेतला. आता काय, आणि त्यामध्ये काय बी सबसेट आहे, म्हणजे बी ह्याच्या आत येणार आहे. कारण काय, बीमध्ये इलिमेंट कमी आहेत आणि एमध्ये इलिमेंट जास्त आहेत. आणि बी इज सबसेट ऑफ ए, म्हणजे काय, ए जर आपण हा सेट घेतला आणि हा जर बी घेतला, जेवढे काही बीचे एलिमेंट आहेत ते एमध्ये आहेत. त्यामुळं आपण ड्रॉ करताना कसं करणार, ए हा मोठा असणार आहे सेट. कारण का, जे बी हा सबसेट ऑफ ए आहे, म्हणजेच काय ए हा सेट कायम मोठा असणार आहे. बरोबर आहे काय. म्हणजेच काय, आता बीमध्ये एलिमेंट कोणते आहे, 1 आणि 3. ओके, 1 आणि 3 आहे. कॉमातीन काय द्यायचं नाही, आपण डायरेक्टली लिहिणार आहे. 1 आणि 3 हे बीचे एलिमेंट आहेत. आता एमध्ये एलिमेंट कोणते असणार आहेत, 1 आणि 3 सोडून एमध्ये असणार आहेत. ओके, ए या वेन डायग्राम म्हणजे या डायग्राममध्ये आता एमध्ये काय काय असणार आहे, 1 आणि 3 सोडून 2, 4 आणि 5. 2, 4 आणि 5. ओके, हे एलिमेंट एमध्ये असणार आहेत. कळते काय, कारण का बी इज अ सबसेट ऑफ ए आहे. जे काही बीमध्ये एलिमेंट आहेत ते एमध्ये आहेत. खरं जे एलिमेंट एमध्ये आहेत ते बीमध्ये नाही आहेत. कळते का, म्हणून आपण बीमध्ये 2, 5, 4 लिहिले, काय नाही लिहिलं. कारण का बीमध्ये 1 आणि 3 आहेत फक्त, 2, 5 आणि 4 आहेत का नाही या. खरं एमध्ये हे सगळे एलिमेंट आहेत. त्यामुळे ए हा मोठा सेट झाला आणि बी हा त्याचा सबसेट झाला. कळतंय, ए इज अ बिगर सेट, बी इज अ सबसेट. कळतंय. तर सबसेट म्हणजे काय आलं काय, जर एखाद्या सेटमधील एलिमेंट, त्यात सगळे एलिमेंट जर दुसऱ्या सेटमध्ये असतील तर त्याला आपण त्याचा सबसेट म्हणतो. इथं काय झाले, बीचे सगळे एलिमेंट हे एमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजे हा बी इज अ सबसेट ऑफ ए. कळालं, सबसेट म्हणजे कळालं काय तुम्हाला, एकदम सिम्पल आहे, इझी आहे. ओके, चला आता पुढचं काय रूल्स आहेत काही, काय आहेत. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजेच काय, जर आता समजा ए हा सेट असेल, ए हा 1, 2, 3 असा सेट असेल, तर ए इज अ सबसेट ऑफ ए आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. ओके, प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. ए इज सबसेट ऑफ ए, इथं बी इज अ सबसेट ऑफ बी. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असू शकतो. ओके, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. ओके, जे समजा आता ए हा सेट आहे आणि अजून एक मी जर बी सेट काढला आणि हा एम्प्टी ठेवला, तर बी इज अ सबसेट ऑफ ए असू शकतो. कळते, हा ए सेट आहे, हा बी सेट आहे, हा बी सेट काय एम्प्टी सेट आहे. मग आपण काय म्हणू शकतो, बी इज अ सबसेट ऑफ ए, म्हणजे एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ बी. ओके, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. जर एम्प्टी सेट असेल तर तो प्रत्येकाचा सबसेट असतो, हे त्यांनी सांगितलं आहे. हा एम्प्टी सेट आहे, म्हणजेच काय बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणू शकतो आपण. इझी आहे एकदम. म्हणजेच काय, एम्प्टी सेटला आपण 5 या चिन्हानं करतो. हे काय साईन आहे एम्प्टी सेटचं, हे बघा, हे 5 नाही, 5 PHI. ओके, हे 5 एम्प्टी सेट आपण 5 या साईननं रिप्रेझेंट करतो. ओके, 5 सबसेट ऑफ ए, म्हणजे काय, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ए, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ बी, 5 इज अ सबसेट ऑफ बी. 5 म्हणजे काय, एम्प्टी सेट. कळतंय, एम्प्टी सेट जर कोणता असेल तर तो कोणत्याही प्रत्येक सबसेटचा सबसेट असू शकतो, हे त्यांनी सांगितलंय. आता तिसरा रूल काय, इफ ए इज इक्वल टू बी देन ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजेच काय सांगितलंय, जर सपोज ए हा सबसेट आहे 1, 2, 3, 4 आणि बी हा सबसेट आहे, सेट आहे 1, 2, 3, 4. ओके, ए हा एक सेट आहे आणि बी पण सेट आहे. जर ए अँड ए सबसेट इज इक्वल टू बी असेल, म्हणजे काय बघा, प्रत्येक एलिमेंट सेम आहेत ए आणि बी सेटमधले, म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, ए इज सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए. जर प्रत्येक सेटमधील जर सगळे एलिमेंट सेम असतील तर त्याला आपण ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए असं म्हणू शकतो. जर सगळे एलिमेंट सेम असतील दोन्ही सेटमधील तर त्याला आपण ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणू शकतोय. कळतंय. आता बघा, इथं ए इज इक्वल टू बी आहे, प्रत्येक एलिमेंट सेम आहेत या सेटमधील, त्यामुळे ए इज इक्वल टू बी आहे. त्याच्या उलटा आपण काय म्हणू शकतो, जर ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए,
असेल तर त्याला आपण ए इज इक्वल टू बी म्हणू शकतो. इथं आता बघितलं जातं, जर आपण ए इज सबसेट ऑफ बी असेल आणि बी इज अ सबसेट ऑफ ए असेल तर दोन्ही सेट इक्वलच असणार आहेत. म्हणजेच काय, त्याला आपण ए इज इक्वल टू बी देखील म्हणू शकतो. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहेत, कळाले का बघा तुम्हाला, रूल्स आहेत हे. एकदा कन्सेप्ट तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवायला सिम्पल जाईल, एकदम इझी आहे बघा. ओके, चला पुढं काय आता, युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट इज अ सेट दॅट कंटेन्स ऑल द इलिमेंट्स और ऑब्जेक्ट अंडर द कन्सिडरेशन. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, एकदम मोठा सेट, जेवढे आपण इलिमेंट कन्सिडर करू शकतो त्याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणू शकतो. ते यू या साईननं डिनोट करतात. युनिव्हर्सल सेट कशानं साईन डिनोट करतात, यू या साईननं. ओके, आता समजा एक्झाम्पलच्या माध्यमातून बघा. आता समजा ऑल स्टुडंट इन अ क्लास, जेवढे काही क्लासमध्ये मुले आहेत त्या आपण युनिव्हर्सल सेटमध्ये कन्सिडर करूया. त्यात जर आपण स्टुडंट हू प्लेज क्रिकेट म्हटलं तर हा सेट कमी झाला. आता समजा सपोज आता क्लासमध्ये समजा एक आपण युनिव्हर्सल सेट घेऊया. हा युनिव्हर्सल सेट आहे. स्टुडंटचं नाव आहे ए बी सी डी ई एफ. ओके, हे स्टुडंटची नावं आहेत ए बी सी डी ई एफ. ओके, हा काय आहे, युनिव्हर्सल सेट. म्हणजे जेवढी क्लासमधली मुलं आहेत त्यांना आपण सगळ्यांना घेतलं. आता मी जर म्हटलं तुम्हाला या क्लासमध्ये कोण कोण क्रिकेट खेळतं असं जर मी तुम्हाला विचारलं, मग ह्याच्यातली समजा ए सी आणि ई हे स्टुडंट जर क्रिकेट खेळत असतील तर ते आपण हा सेट वेगळा लिहिला, ए हा सेट वेगळा झाला. म्हणजे यू म्हणजे काय, एकदम मोठा सेट. म्हणजे काय, मग आता हा यू म्हणजे काय झाला, ऑल स्टुडंट्स इन क्लास. हा म्हणजे काय, ऑल स्टुडंट झाली. आणि मी त्यात जर तुम्हाला म्हटलं स्टुडंट्स हू प्ले क्रिकेट, हा सेट लहान झाला, युनिव्हर्सल सेटमधला हा सबसेट झाला. मग काय, हा ए सी ई. थोडक्यात जर सांगायला गेलं, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, सेट दॅट कंटेन्स ऑल द इलिमेंट्स और ऑब्जेक्ट अंडर द कन्सिडरेशन. त्या सेटमध्ये सगळे इलिमेंट असू शकतात जे की आपण कन्सिडर करू शकतो. कळतंय, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, एकदम मोठा सेट. जेवढे आपलं इलिमेंट एका सेटमध्ये कन्सिडर करू शकतो त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो, त्याला काही लिमिट नसतं. ओके, युनिव्हर्सल सेट का आलं, युनिव्हर्सल सेटला आपण यूनं रिप्रेझेंट करतोय. एकदम इझी आहे युनिव्हर्सल सेट. आता आपण बघितलेला आहे. आता पुढची कन्सेप्ट काय आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय बघूया. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट इज अ सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन द युनिव्हर्सल सेट दॅट आर नॉट इन द गिवन सेट. डेफिनेशन तुम्हाला ऐकून काय कळालं, काय नाही कळालं तर एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. ओके, सपोज देअर आर द 10 स्टुडंट इन क्लास. ओके, 10 स्टुडंट आहेत क्लासमध्ये, त्याचा युनिव्हर्सल सेट काय असणार आहे, मग ए बी सी डी ई एफ जी एच आय जे. ओके, ही स्टुडंटची नाव आहेत. समजा ए हा स्टुडंट आहे, बी पण हा स्टुडंट आहे, सी पण स्टुडंट आहे. ओके, 10 स्टुडंटचा क्लास आहे. मग आपण ते युनिव्हर्सल सेटमध्ये काय कन्सिडर करणार, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे. ओके, हा युनिव्हर्सल सेट झाला. मी जर म्हटलं त्यांच्यातलं कोण कोण क्रिकेट खेळू शकतात, मग समजा ए सी ई आणि जी यांनी हात वरती केला. ओके, मग हा ए हा सेट आपण कन्सिडर करूया स्टुडंट्स हू प्ले क्रिकेट. मग ते कोण कोण आहेत, ए सी ई जी. ओके, आता जे कोण हात खालती केल्यात ते म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट असणार आहे. म्हणजे काय, जे कोण हात खालती आहेत ते स्टुडंट हू डज नॉट प्ले क्रिकेट कोण असणार आहेत, ए कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट असं आपण कसं रिप्रेझेंट करतो, ए डॅश म्हणजे हा कॉम्प्लिमेंट असतो. एचा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, मग जी स्टुडंट क्रिकेट खेळत नाही ते ए कॉम्प्लिमेंट असणार आहेत. ए म्हणजे काय, स्टुडंट हू प्ले क्रिकेट, आणि ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असणार आहे, स्टुडंट हू डज नॉट प्ले क्रिकेट. जे स्टुडंट एमध्ये येतात, जे एलिमेंट एमध्ये येतात ते ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार नाहीत. ए कॉम्प्लिमेंट कसं आपण रिप्रेझेंट करतो, ए आणि वरती आपण डॅश देतो. ओके, जे एलिमेंट एमध्ये आहेत ते आता ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार नाहीत. म्हणजे आता ए सी ई जी सोडून जे काही आपल्याकडे एलिमेंट उरतात ते ए कॉम्प्लिमेंटमध्ये असणार आहेत. आता बघा इथं बी डी एफ एच आय जे हे जे एलिमेंट आहेत ते एमध्ये नाही आहेत. म्हणजेच काय, हा कॉम्प्लिमेंट झाला. कळतंय, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. आणि एकदा बघा, सपोज आपल्याकडे एक आता समजा यू हा सेट आहे. यू या सेटमध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 4 5. ओके, हे एलिमेंट आहेत. आणि मी तुम्हाला अजून एक आपल्याकडे सेट असेल, ए हा सेट असेल, आणि या ए या सेटमध्ये 1 3 आणि 4. ओके, हे एलिमेंट आहेत. मी जर तुम्हाला म्हटलं ए कॉम्प्लिमेंट काय आहे सांगा, तुम्ही काय सांगणार, एमध्ये जेवढे एलिमेंट आहेत ते सोडून जे काही एलिमेंट असणार आहे ते ए कॉम्प्लिमेंट असणार, म्हणजे ए डॅश असणार आहेत. ओके, ए डॅश काय असणार आहे, 1
एमध्ये प्रेझेंट आहे, त्यामुळे ए डॅशमध्ये हा येणार आहे काय, ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहे काय, नाही येणार. पुढं काय 2 हा एमध्ये प्रेझेंट नाही, त्यामुळे ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार. 3 प्रेझेंट आहे एमध्ये, त्यामुळे हा येणार नाही. 4 देखील प्रेझेंट आहे म्हणजे हा 5 येणार. ओके, जे काही एमध्ये एलिमेंट प्रेझेंट आहेत ते सोडून जे काही एलिमेंट असतात त्याला आपण ए कॉम्प्लिमेंट म्हणतो. म्हणजेच काय, हा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट झाला. ओके, कळतंय, एकदम इझी आहे बघा. ओके, कॉम्प्लिमेंट का आलं, काय कॉम्प्लिमेंट आपण ए डॅश या साईननं रिप्रेझेंट करतोय. आता तेच जर आपल्याला वेन डायग्राममध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर ते कसं आपण करू शकतो ते बघूया आता. ओके, आता बघा, हा युनिव्हर्सल सेट आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे हा युनिव्हर्सल आहे. हे सगळे एलिमेंट ह्याच्यात असणारच आहेत. ए म्हणजे काय, आता ए सी ई जी, एमध्ये काय लिहिलं आपण, ए सी ई जी. ओके, एमध्ये एलिमेंट कोणते आहेत, ए सेटमध्ये एलिमेंट कोणते आहेत, ए सी ई जी. मग आता एमधले एलिमेंट सोडून आता जे काही एलिमेंट उरणार आहेत ते ए कॉम्प्लिमेंट असणार आहेत, ते ए सेटच्या बाहेर येणार आहेत. ते ए कॉम्प्लिमेंटमध्ये कोणते कोणते एलिमेंट असणार, जे एमध्ये एलिमेंट आहेत ते सोडून सगळे ए कॉम्प्लिमेंट असणार किंवा ए डॅशमध्ये असणार आहेत. ते कोणते कोणते आहेत, बी डी एफ एच आय जे. ओके, हे काय आहेत, ए कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट. ए सेटमध्ये जे सोडून, ए सेटमधले एलिमेंट सोडून सगळे जे एलिमेंट असणार आहेत ते ए कॉम्प्लिमेंट असणार आहेत किंवा ए डॅश. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय, आता अनेकदा सांगतो बघा, जर ए हा सेट घेतला, एमध्ये जेवढे एलिमेंट प्रेझेंट आहेत ते सोडून जेवढे एलिमेंट जे उरतात त्याला आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट असं म्हणतो. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे, सिम्पल कन्सेप्ट आहे, काहीसुद्धा अवघड आहे काय नाही, या जरासुद्धा अवघड नाही. ओके, कळतंय काय आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू शकतोय. चला आता प्रॅक्टिस सेट 1.3 बघूया आता. ओके, चला तर आता क्वेश्चन नंबर 1 आपल्याला दिलेला आहे. ए हा सेट दिलेला आहे, बी सेट दिलेला आहे, सी सेट दिलेला आहे, डी हा सेट दिलेला आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू, ह्याच्यातलं कोणते कोणते स्टेटमेंट ट्रू आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला काय सेट दिलेला आहेत सगळे, ते सेट आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत आणि क्वेश्चनचा आपल्याला आन्सर द्यायचे आहेत. एकदम सिम्पल आहे, बघूया चला. आता आपण पहिला घेऊया. पहिला क्वेश्चन काय आहे, पहिला क्वेश्चन आहे सी इज अ सबसेट ऑफ बी. सबसेट माहिती आहे तुम्हाला, सबसेटचं हे काय साईन आहे, सी इज अ सबसेट ऑफ बी. हे ट्रू आहे का नाही आपल्याला सांगायचं आहे. ओके, पहिला आहे. आता सी हा सेट कोणता आहे, सी हा इथं सेट आहे बघा, हा पहिला लिहून घेतला. सी हा सेट कुठला आहे, बी आणि डी ह्यामध्ये प्रेझेंट आहेत. आणि बी हा सेट कोणता आहे, हा आहे सी डी ई एफ. ओके, आता ह्याने काय म्हटलं, सी इज अ सबसेट ऑफ बी आहे का आपल्याला सांगायचं आहे. आपण बघू शकतो का, सी मध्ये एलिमेंट कोणते आहेत, बी आहे, डी आहे. ओके, मग बी हा सेट बी मध्ये प्रेझेंट आहे काय, नाही आहे. इथंच आता कंडिशन फॉल्सच झाली डायरेक्ट. कारण का, सबसेट आपण कधी म्हणतो एखाद्या सेटला, जर सी इज अ सबसेट ऑफ बी असेल तर सीचे सगळे एलिमेंट बी मध्ये प्रेझेंट असायला पाहिजे होतं, खरं आहेत का, बी इथं नाहीच आहे प्रेझेंट, त्यामुळं हे पहिलंच झालं फॉल्स. ओके, ह्याचं आन्सर काय आलं, फॉल्स. का फॉल्स आहे, since all the element of set C are not present in B, म्हणून हे काय फॉल्स आहे. जर सी जर सबसेट ऑफ बी असतं तर सीचे सगळे एलिमेंट बीमध्ये प्रेझेंट असायला पाहिजे होते, खरं आहे का, नाही आहे. त्यामुळं काय, सी इज नॉट सबसेट ऑफ बी, ही काय फॉल्स आहे. एकदम इझी आहे. ओके, तर दुसरा क्वेश्चन काय आहे, ए इज अ सबसेट ऑफ डी आहे का आपल्याला सांगायचं आहे. ए हा सेट पहिला बघायचा आहे. ए हा सेट कोणता आहे ते लिहून घेतलं. ए हा या सेटमध्ये ए बी सी डी आणि ई आहे. ओके, आणि बी या सेटमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत ते घेतलं आपण, सी डी ई एफ. ओके, आता ह्यानी काय म्हटलं, ए इज सबसेट ऑफ बी आहे काय ते सांगायचं आहे. म्हणजेच काय, एमध्ये हे बीचे सगळे एलिमेंट असायला पाहिजेत, ते आहे का बघूया. आता बघा, ए हा बीमध्ये प्रेझेंट आहे काय, नाही आहे. इथंच पहिला स्टार्टिंगलाच कंडिशन फॉल झाली. आणि दुसरे आपण जर बघितलं, एमध्ये एलिमेंट किती आहेत, ए बी सी डी ई 5 एलिमेंट आहेत आणि बीमध्ये एलिमेंट किती आहेत, 4च आहेत. त्यामुळं ए हा सबसेट ऑफ बी असूच शकत नाही. कारण का, एमध्ये एवढे एलिमेंट आहेत, 5 एलिमेंट आहेत आणि बीमध्ये 4 एलिमेंट आहेत, कसं सबसेट असू शकतो. कमीत कमी
बीमध्ये 5 एलिमेंट जर प्रेझेंट असतील तर डायरेक्टली आपण म्हणू शकलो, म्हणजे मग आपण कन्सिडर करू शकलो असतो. कारण दोन्ही एलिमेंट जर सेम असतील, नंबर ऑफ एलिमेंट जर दोन्ही सेटमध्ये सेम असतील तर एखाद्या वेळेस सबसेट असू शकतो. खरं इथं नंबर ऑफच एलिमेंट्स वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपण हा सबसेट नसणारच आहेत. आणि जरी आपण व्हेरीफाय करायचं म्हटलं, आता काय एमध्ये काय बीमधले सगळे एलिमेंट असायला पाहिजे होतील. खरं बीमध्ये ए नाहीच आहे, त्यामुळं काय एच सबसेट ऑफ बी असूच शकत नाही. तर हे देखील काय आहे, फॉल्स. ओके, हे काय असणार आहे, फॉल्स. ह्याचं आपण रिझन काय लिहू शकतो, इथंच याप्रमाणेच लिहू शकतो. सिन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट सेट ए आर नॉट प्रेझेंट इन सेट बी. ओके, कळलं. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. 3 काय आहे, डी इज अ सबसेट ऑफ बी. डी हा सबसेट आहे काय बीचा बघायचा आहे. आता काय बघायचं, डी हा सेट पहिला लिहून घेतला. डीमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत, ए आणि ई. बीमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत, सी डी ई एफ. ओके, आता डी हा सबसेट ऑफ बी जर असेल तर आपल्याला डीचे सगळे एलिमेंट बीमध्ये प्रेझेंट असायला पाहिजेत. ए हा बीमध्ये प्रेझेंट आहे काय, नाही आहे. इथं पण पहिलीच कंडिशन फॉल्स झाली. मग इथं पण काय फॉल्सच येणार आहे आन्सर. आणि रिझन काय लिहिणार आपण, सिन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट डी आर नॉट प्रेझेंट इन सेट बी. सिंपल आहे रिझन, एकदम कळते काय, एकदम इझी आहे बघा. काय सुद्धा अवघड आहे का, नाही आहे, जरा सुद्धा अवघड नाही आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, डी इज अ सबसेट ऑफ ए. डी हा सबसेट ऑफ ए आहे का आपल्याला सांगायचं आहे. आता आपण डी हा सेट पहिला लिहून घेऊया. डी हा सेट कुठं आहे, डी इथं आहे बघा. ए आणि ई एलिमेंट लिहून घेतलं. ए या सेटमधले एलिमेंट लिहून घेऊया. ए हा सेट इथं आहे, ए बी सी डी ई. ओके, आता डी कधी असणार आहे, सबसेट ऑफ ए. जर डीमधले सगळे एलिमेंट एमध्ये प्रेझेंट असतील तर डी हा सबसेट असणार आहे एचा. ए प्रेझेंट आहे, ए प्रेझेंट आहे, ए प्रेझेंट आहे, ई पण प्रेझेंट आहे, ई पण प्रेझेंट आहे. ओके, म्हणजेच काय डीचे सगळे एलिमेंट एमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे काय हे ट्रू असणार आहे. का ट्रू असणार आहे, सिन्स ऑल द एलिमेंट्स आर प्रेझेंट सेट डी आर प्रेझेंट इन सेट ए. आपण रिझन केलं ना, सिन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट डी आर प्रेझेंट इन सेट ए. एकदम सिंपल रिझन आहे. कारण का हा का सबसेट आहे, कारण डीचे सगळे एलिमेंट एमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून काय डी इज अ सबसेट ऑफ ए. हे सेंटेन्स ट्रू आहे, स्टेटमेंट ट्रू आहे. 5वा बघूया. 5व्यामध्ये काय म्हटले, बी इज अ सबसेट ऑफ ए आहे काय आपल्याला सांगायचं आहे. बी हा सेट पहिला लिहून घेतला. बीचे सगळे एलिमेंट लिहून घ्या, सी डी ई एफ. ओके, एचे सगळे एलिमेंट लिहून घ्या, ए बी सी डी ई. ओके, आता इथं आपल्याला बघितल्याच कळतं, बीमध्ये 4च एलिमेंट आहेत आणि एमध्ये 5 एलिमेंट आहेत. कळते, मग त्यामुळे काय आता आपण कन्सिडर करू शकतो याला, डी इज अ सबसेट ऑफ ए असू शकतो. कळते. आता बघा इथं बघा, आता बी कधी सबसेट असणार आहे याचा, जर बीचे सगळे एलिमेंट एमध्ये प्रेझेंट असतील तर बी हा एचा सबसेट असणार आहे. ओके, मग आता सी प्रेझेंट आहे काय, सी प्रेझेंट आहे एमध्ये. डी प्रेझेंट आहे काय, डी पण प्रेझेंट आहे. ई प्रेझेंट आहे काय, ई प्रेझेंट आहे. खरं एफ हा एमध्ये प्रेझेंट नाही आहे, त्यामुळं हे असणार आहे फॉल्स. कारण का बीचे सगळे एलिमेंट एमध्ये प्रेझेंट नाही आहेत. सिन्स आपण रिझन केलं ना, सिन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट बी आर नॉट प्रेझेंट इन सेट ए. त्यामुळं बी इज नॉट सबसेट ऑफ ए. हे फॉल्स असणार आहे स्टेटमेंट. बरोबर आहे. आता 6वं एक्झाम्पल काय आहे, सी इज अ सबसेट ऑफ ए आहे का आपल्याला सांगायचं आहे. सी इज अ सबसेट ऑफ ए. पहिला सी हा सेट लिहून घ्यायचं. सीमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत, बी आहे, डी आहे. एमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत,
ए आहे, बी आहे, सी आहे, डी आणि ई आहे. ओके, आता काय, जर सी कधी सबसेट असणार आहे याचा, जर सी मधले सगळे एलिमेंट एमध्ये प्रेझेंट असतील तर सी इज सबसेट ऑफ ए असणार आहे. बी प्रेझेंट आहे काय, बी प्रेझेंट आहे, डी पण प्रेझेंट आहे, म्हणजेच काय सगळे एलिमेंट सीचे एमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजेच काय हे ट्रू असणार आहे स्टेटमेंट. आणि आपण म्हणू शकतो का ट्रू आहे, सिन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट सी आर प्रेझेंट इन सेट ए, म्हणून हे स्टेटमेंट ट्रू आहे. कळते, सबसेटची तुम्हाला कन्सेप्ट जर कळाली असेल तर पूर्ण हे एक्झाम्पल तुम्हाला लगेच कळालं असेल. एकदम इझी आहे बघा, काहीसुद्धा अवघड आहे का, जरासुद्धा अवघड नाही आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे, काहीसुद्धा अवघड नाही. ओके, तर चला आता बघूया क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 काय आहे, टेक द सेट ऑफ द नॅचरल नंबर्स फ्रॉम द 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. सगळे 1 to 20 मध्ये नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत आणि त्याला युनिव्हर्सल सेटमध्ये कन्सिडर करायचं आहे. शो सेट एक्स अँड वाय युजिंग द व्हेन डायग्राम, आणि एक्स आणि वायला व्हेन डायग्राममध्ये आपल्याला शो करायचं आहे. ओके, तर आता ते कसं पद्धतीनं करू शकतो बघूया. पहिला क्वेश्चन नंबर 1 सोडूया, ऐकूया. ओके, आता काय म्हटल्यात, युनिव्हर्सल सेट कन्सिडर करा म्हटल्यात. 1 to 20 एलिमेंट जे आहेत की यू नाव दिलं सेटला, युनिव्हर्सल सेट आहे हा. युनिव्हर्सल सेटमध्ये काय जेवढे आपण मग एकदम मोठा सेट, जेवढे एलिमेंट आपण कन्सिडर करू शकतो तेवढे आपण इथं एलिमेंट कन्सिडर करणार आहेत. आता इथं किती कन्सिडर करायला लावल्यात, 1 to 20. युनिव्हर्सल सेटला 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हे 20. हा काय झाला, युनिव्हर्सल सेट झाला, बरोबर आहे. ओके, आता पुढं काय म्हटलं आहे, आपल्याला एक्स दिलेला आहे. एक्स काय म्हटलं आहे, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड 7 <x <15. काय म्हटलेलं आहे आपल्याला, एक्स हा नॅचरल नंबरचा सेट आहे, खरं एक्स हा 7पेक्षा मोठा आहे आणि 15पेक्षा लहान आहे. तर ह्याचा आपण लिस्ट मेथडमध्ये कसं लिहू शकतो, मग हा सेट काय झाला, 7पेक्षा मोठे जे एलिमेंट आहेत ते असणार आहेत. ह्याच्यामध्ये 7पेक्षा मोठे एलिमेंट कोणते कोणते आहेत, एक्स नॅचरल नंबरला बिलॉंग करतो आणि एक्स हा 7पेक्षा मोठा आहे आणि 15पेक्षा लहान आहे. ते कोणते कोणते एलिमेंट असू शकतात, मग असू शकतो 8 9 10 11 12 13 14 हे सगळे एलिमेंट असणार आहेत ह्याच्यामध्ये. आता हेच एलिमेंट आपल्याला काय करायचे आहेत, वेन डायग्राममध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत. कसं रिप्रेझेंट करणार आपण, आता हा घेतलं वेन डायग्राम. ओके, हा स्क्वेअर काढला, वेन डायग्राम आपण स्क्वेअर किंवा सर्कलनं आपण रिप्रेझेंट करू शकतो. हे काय आहे, युनिव्हर्सल सेट. ओके, सगळेच एलिमेंट जे काही युनिव्हर्सल सेटमध्ये एलिमेंट आहेत ते सगळे एलिमेंट ह्याच्या आत असणार आहेत, बरोबर आहे. आता दुसरा सेट कोणता आहे, आपल्याला हा एक्स सेट रिप्रेझेंट करायचा आहे वेन डायग्राममध्ये. आत एक अजून एक हे काढला आपण. ओके, हा काय आहे, एक्स सेट आहे. एक्स सेटमध्ये जेवढे एलिमेंट असतील ते या सर्कलच्या आतमध्ये येणार आहेत. ओके, कोणते कोणते एलिमेंट आहेत, 8 9 10 11 12 13 14. ओके, जे काही एलिमेंट आहेत ते एक्समध्ये आलं, या सर्कलच्या आत आलं. आता हे जे एक्समधले एलिमेंट सोडून जे काही एलिमेंट असतील ते या सेटमध्ये असणार आहेत. युनिव्हर्सल सेटमध्ये सगळेच एलिमेंट प्रेझेंट असतात. म्हणजे आता एक्सला सोडून कोणते कोणते एलिमेंट आता आपल्याकडे राहिले ते सगळं आपण इथं लिहिणार आहे. कोणते कोणते एलिमेंट राहिलेत, म्हणजे आपल्याला 1 to 7 आणि 15 to 20 एलिमेंट इथे लिहायचं आहे. 1 to 7 लिहून घ्या, 1 2 3 4 5 6 7 आणि 14च्या पुढचे म्हणजे 15 16 17 18 19 आणि 20. काल हे वेन डायग्राममध्ये आपण कसं रिप्रेझेंट केलं बघितला, एक्समध्ये एलिमेंट जे सोडून ते सगळे काय असणार आहेत, एक्सच्या बाहेर असणार आहेत हे. आणि हा युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेटमध्ये 1 to 20 सगळे एलिमेंट आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये 8 पण आलेला आहे, 5 पण आलेले आहेत. सगळे एलिमेंट युनिव्हर्सल सेटमध्ये सगळे एलिमेंट ह्या सेटमध्ये आता प्रेझेंट झालेले आहेत, वेन डायग्राममध्ये प्रेझेंट आहेत. कळते, एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. आता दुसरा क्वेश्चन बघूया. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो, y इज इक्वल टू y such that y belongs to natural number, y is prime
नंबर फ्रॉम 1 to 20. ओके, वाय असा सेट आहे जे की प्राईम नंबरचा सेट आहे. 1 to 20 नंबरचा मधला प्राईम नंबरचा सेट आहे. तर 1 to 20मध्ये प्राईम नंबर कोणते कोणते येतात? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 हे प्राईम नंबर आहेत 1 to 20मधले. तर वाय हा सेट झाला. आता याला आपण वेन डायग्राममध्ये कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो? आता हा काढला वेन डायग्राम. ओके, ही आहे वेन डायग्राम आपली. हा काय युनिव्हर्सल सेट आहे, ह्याच्यामध्ये सगळेच एलिमेंट प्रेझेंट असणार आहेत. आता वाय या सेटमध्ये आपल्याला पहिला एलिमेंट रिप्रेझेंट करायचा आहे. हा आहे वायची वेन डायग्राम. वाय हा सेट आहे. कोणते कोणते एलिमेंट आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. ओके, हा वाय सेट झाला. हे वाय सेटमधले एलिमेंट सोडून जे काही एलिमेंट असणार आहेत ते या वेन डायग्रामच्या बाहेर येणार आहेत. ते युनिव्हर्सल सेटमध्ये येणार आहेत. युनिव्हर्सल सेटमध्ये सगळेच एलिमेंट असणार आहेत. ते आता कोणते कोणते आहेत? 2, 3 हे सोडून सगळे एलिमेंट जे काय असणार आहेत ते आता आपण इथं ह्याच्या बाहेर लिहिणार आहे. 1 कोणते कोणते एलिमेंट आहेत? आता 1 आहे, 4 आहे, 6, 8 आणि कोणते कोणते एलिमेंट आहेत? 9 पण आहे ना, 9 पण येणार आहे. 11 प्राईम आहे. 9, 10 असणार. 12, 14, 15, 16, 17 येणार नाही. 18, 19 पण येणार नाही. 20. ओके, हा युनिव्हर्सल सेट झाला. युनिव्हर्सल सेटमध्ये सगळेच एलिमेंट आहेत. आणि वाय हा या सेटमध्ये कोणते आहेत एलिमेंट? फक्त प्राईम नंबर असणार आहेत. कळतंय? जे काही प्राईम नंबर नाहीत ते आपण या सेटच्या बाहेर लिहिलेलं आहे, वेन डायग्राममध्ये लिहिलेलं आहे. कळतंय तुम्हाला? एकदम सिम्पल आहे क्वेश्चन, एकदम इझी आहे. ओके, तुम्हाला फक्त काय वेन डायग्राम समजून घ्यायचे आहे. या आता समजा या सर्कलमध्ये आपण कोणते एलिमेंट लिहिले आहेत? जे एक सेटमध्ये एलिमेंट प्रेझेंट आहे ते या वेन डायग्राममध्ये लिहिलं. या एक सेटचे एलिमेंट म्हणजे एक्स कॉम्प्लिमेंट म्हटलं तरी चालेल. जे काही एक्स सेटमधले एलिमेंट सोडून जे काही एलिमेंट आहेत ते आपण या सेटच्या बाहेर लिहिलं आहे, म्हणजे या वेन डायग्रामच्या बाहेर लिहिलं. ते आलं युनिव्हर्सल सेटमध्ये. युनिव्हर्सल सेटमध्ये सगळ्याच व्हॅल्यू असतात म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणतोय. सिम्पल आहे एकदम कन्सेप्ट. तर चला आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 काय आहे? मग आता आपल्याला काय दिलेलं आहे? युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. पी हा सेट दिलेला आहे आणि आपल्याला शो काय करायचा आहे? युनिव्हर्सल सेट, यू सेट, पी सेट आणि पी कॉम्प्लिमेंट व्हेन डायग्राममध्ये शो करायचा आहे. आणि आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी असतो. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. पहिला काय करणार? मग आता आपण पहिला एक क्वेश्चन सोडूया. इथे लिहिलं 1. ओके, आपण पहिला काय गिवन आहे ते लिहूया. यू इज इक्वल टू काय आपल्याकडं? 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 आहे. ओके, पी काय आहे आपल्याकडे? 1, 3, 7 आणि 10. आता आपल्याला काय करायचं आहे? पी कॉम्प्लिमेंट पण आपल्याला काढून घ्यायला लागणार आहे, कारण आपल्याला वेन डायग्राममध्ये हे शो करायचं आहे. मग पी कॉम्प्लिमेंट आपण कसं काढणार आहे? पी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतो? जे एलिमेंट पीमध्ये आहेत ते एलिमेंट सोडून जे काही एलिमेंट उरतात ते म्हणजे काय? पी कॉम्प्लिमेंट. मग आता 1, 3, 7 आणि 10 सोडून जे काही एलिमेंट आपल्याकडे उरतात ते काय असणार? पी कॉम्प्लिमेंट असणार आहेत. तर कोणते कोणते एलिमेंट येतात पी कॉम्प्लिमेंटमध्ये? 2 येणार, 3 ह्याच्यात आहे, मग काय 7 पण ह्याच्यात आहे, 8 येणार, 9 येणार, 11 येणार आणि 12 येणार. तर आपल्याला पी कॉम्प्लिमेंट मिळाला. आता आपण काय हे आपल्याला काय करायचं आहे? शो करायचं आहे व्हेन डायग्राममध्ये. कसं शो करणार आहे? पहिला आता आपण हा एक युनिव्हर्सल सेट घेतला. युनिव्हर्सल सेटसाठी एक आपण ही वेन डायग्राम काढली. मग आता अजून एक वेन डायग्राम काढली आतमध्ये. आणि हा काय आहे? पी आहे. हा पी असणार आहे, हा पी कॉम्प्लिमेंट असणार आहे आणि ह्याला आपण नाव दिलं युनिव्हर्सल सेट. पी कॉम्प्लिमेंट का? जे एलिमेंट पीमध्ये आहेत ते सोडून जे काही एलिमेंट आहेत ते पी सेटच्या या वेन डायग्रामच्या बाहेर येणार आहेत म्हणून ह्याला काय आपण म्हणणार? पी कॉम्प्लिमेंट. पीमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत? आता 1, 3, 7 आणि 10. आणि आता पीला सोडून जे काही एलिमेंट असणार आहे ते पी कॉम्प्लिमेंट असणार आहेत. ते कोणते कोणते आहेत? 2, 8, 9, 11 आणि 12. ओके, आणि हे सगळे एलिमेंट जे काय आहेत ते युनिव्हर्सल सेटमध्ये असणार आहेत. काल वेन डायग्राम हे जे आपण कसं प्रकारे ड्रॉ करू शकतो? एकदम इझी आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 काय आहे? आता व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी असते, हे व्हेरीफाय करायचं आहे आता. तर आता आपल्याला माहिती आहे पहिला पी काय आहे आपल्याकडे? सेट.
पी आपल्याकडे कोणता सेट आहे म्हणजे 1, 3, 7 आणि 10. मग पी कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, हे एलिमेंट सोडून जे काही एलिमेंट होतात ते पी कॉम्प्लिमेंट असणार आहे. म्हणजेच काय 2, 8, 9, 11 आणि 12. आता मी जर म्हटलं ह्याचा पण कॉम्प्लिमेंट घ्या, मग जेव्हा पी कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट घेतो ते आता आपल्याला काय मिळणार, हे एलिमेंट सोडून जे काही युनिव्हर्सल सेटमध्ये एलिमेंट असतील ते म्हणजे पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट, म्हणजेच काय आपल्याला पीच हा सेट मिळणार आहे परत. तरी पण आपण एकदा व्हेरीफाय करूया. पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट आपण जेव्हा घेतो, हे एलिमेंट सोडून जे काही एलिमेंट उरतात ते आता आपण लिहून घेणार डायरेक्टली. मग कोणते कोणते एलिमेंट उरतात, 1, 3, 7 आणि 10 उरतात. मग इथं व्हेरीफाय झालंच की मग आता इथं आपण जर इक्वेशन नंबर 1 दिलं आणि याला इक्वेशन नंबर 2 दिलं तर आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय आहे, पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. एकदम इझी आहे. काय अवघड होतं काय क्वेश्चनमध्ये, जरासुद्धा काय अवघड नाही आहे. ओके, डायरेक्टली प्रूव्ह झालेला आहे. पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट हा तोच सेट येतो, म्हणजे काय पीच येतो. इझी आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 4 बघूया. आता काय क्वेश्चन नंबर 4मध्ये काय म्हटले, आपल्याला ए सेट दिलेला आहे. राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. कोणतीही सबसेट लिहायचं आहे. ए सेट पहिला गिवन काय लिहून घेतला, 1, 3, 2, 7. ओके, आता ह्याचं काय सबसेट लिहायचं. आता समजा बी हा एक सेट घेतला, त्यामध्ये आपण एलिमेंट ठेवला 1. मग आपण काय म्हणू शकतो, बी इज अ सबसेट ऑफ ए आहे का, कारण काय बीचे सगळे एलिमेंट एमध्ये आहेत, म्हणजेच काय हा झाला बी इज अ सबसेट ऑफ ए झाला. सिम्पल आहे. आता आणि परत आता अजून एक सेट घेऊया सी. सीमध्ये 1 आणि 2 एलिमेंट घेऊया. सी इज अ सबसेट ऑफ ए आहे का, कारण का 1 आणि 2 एलिमेंट दोन्ही देखील ह्या सेटमध्ये आहेत, एमध्ये आहेत. डी एक सेट घेऊया, त्यामध्ये एलिमेंट 1, 2 आणि 3 आहे येणार आणि डी इज अ सबसेट ऑफ ए झाला, कारण का डीचे सगळे एलिमेंट एमध्ये आहेत. 3 सबसेट आपण लिहिलेलो आहे. अजून तुम्ही कित्येक सबसेट लिहू शकता, कारण का 4 एलिमेंट आहेत. 4 एलिमेंटपर्यंत कोणता आपण सेट घेऊ शकतो त्याला आपण सबसेट सेट म्हणू शकतोय. इझी आहे एकदम. ओके, चला आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. तर क्वेश्चन नंबर 5 काय आहे, तर क्वेश्चन नंबर 5 आपल्याला राईट द सबसेट ऑफ रिलेशन बिटवीन द सेट. सबसेट रिलेशन आपल्याला लिहायचं आहे सेटमधलं, तर ते कसं लिहितो आता आपण बघूया. ओके, आता पहिला काय म्हटले, डी इज अ सेट ऑफ रेसिडेंट इन पुणे. यम हा सेट आहे तो रेसिडेंट इन मध्य प्रदेश. आय हा सेट आहे जो रेसिडेंट इन इंदोर. बी हा सेट आहे तो रेसिडेंट इन इंडिया आणि एच हा सेट आहे तो रेसिडेंट इन महाराष्ट्र. तर आता आपण असं म्हणू शकतो का, द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणू शकतो. हा जे रेसिडेंट पुणेमध्ये राहतात ते इंडियामध्ये पण राहतात, बरोबर आहे. जे रेसिडेंट पुणेमध्ये राहतात ते इंडियामध्ये राहतात. मग आपण पी इज अ सबसेट ऑफ बी म्हणू शकतोय, कारण का जे पुणेमध्ये राहतात ते इंडियामध्ये पण राहतात. इझी आहे एकदम. आपण आता पहिलं लिहिलं हे पी इज अ सबसेट ऑफ बी का म्हणू शकतो, कारण द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ इंडिया. ह्याचं काय लिहू शकतो, द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ इंडिया. इझी आहे. जे लोक पुण्यामध्ये राहतात ते रेसिडेंट ऑफ इंडियाचे पण आहेत. आता पी द सबसेट ऑफ एच पण आपण म्हणू शकतो, कारण का द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. इझी आहे, एकदम इझी आहे. मग आपण पी इज अ सबसेट ऑफ एच पण लिहू शकतो. हिचं तुम्ही स्टेटमेंट पुढे लिहायचं आहे. काय लिहिणार तुम्ही, इथं तुम्ही जागा कमी आहे त्यामुळे मी आता पुढं लिहून दाखवत नाही तुम्हाला. खरं तुम्ही इथं काय लिहिणार, रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र इथं लिहायचं आहे. 3 नंबरचा आपण अजून कोणते सबसेट काढू शकतो, आता यम घेऊया. ओके, आता आपण यम इज अ सबसेट ऑफ बी लिहू शकतो. का लिहू शकतो आपण, कारण द रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश आर रेसिडेंट ऑफ इंडिया असू शकतात, म्हणून आपण यम इज द सबसेट ऑफ बी लिहू शकतो. यम इज सबसेट ऑफ बी, कारण इथं तुम्ही पुढे स्टेटमेंट काय लिहिणार, कारण रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेशात आर रेसिडेंट ऑफ इंडिया. इझी आहे. आणि काय आता दुसरा निघतो का सेट, नाही. आता आता 4th सेट आपण कोणतं सबसेट लिहू शकतो, आय इज अ सबसेट ऑफ यम. ओके, कारण काय रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश असू शकतात. रेसिडेंट ऑफ इंदोर रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश असू शकतात, म्हणून आय इज अ सबसेट ऑफ यम आपण लिहू शकतो. इझी आहे. इथं तुम्ही स्टेटमेंट लिहिणार, बिकॉज रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश. आणि पुढे सेट कोणता लिहू शकतो,
सेट नंबर 5 कोणता लिहू शकतो? एच आय इज अ सबसेट ऑफ बी पण लिहू शकतो. आय इज अ सबसेट ऑफ बी, कारण काय रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ इंडिया. इथं लिहिणार तुम्ही पुढचा सेट. आणि कोणता लिहू शकतो आता आपण? बी हा कोणाचा सबसेट येऊ शकत नाही, कारण का बी हा युनिव्हर्सल सेट आहे. जे काही गाव आहेत, जे काही स्टेट आहेत, ज्या काही सिटी आहेत, ते सगळे इंडियामध्ये येतात. म्हणजे काय, इंडिया हा युनिव्हर्सल सेट झाला. खरं आपण एच इज द सबसेट ऑफ बी लिहू शकतोय, कारण का एच इज द सबसेट ऑफ बी का लिहू शकतोय? कारण रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर रेसिडेंट ऑफ इंडिया. इथं पुढे तुम्ही काय लिहिणार? रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रत्येक जेव्हा तुम्ही सबसेट लिहिता त्याच्या पुढं या पद्धतीनं स्टेटमेंट तुम्ही लिहिणार आहे. मी तुम्हाला काय स्टेटमेंट लिहायचं आहे ते तुम्हाला मी वाचून तोंडी सांगितलं आहे. तुम्ही ते डायरेक्टली इथं पुढं लिहू शकता. ओके, इजी आहे. मी इथं जागा कमी असल्यामुळे पुढं लिहिलेलं नाही आहे, खरं तुम्ही प्रत्येक जागी स्टेटमेंट लिहायचं आहे. इथं काय लिहिणार? द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ इंडिया. इथं पी इज सबसेट ऑफ एच म्हणजे काय लिहिणार? पी काय? रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. इथं काय लिहिणार? एम इज सबसेट ऑफ बी म्हणजे काय? रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश आर रेसिडेंट ऑफ इंडिया असं लिहिणार. आय इज अ सबसेट ऑफ एम म्हणजे काय लिहिणार आहे तुम्ही? रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ इंडिया लिहू शकता. एच इज अ सबसेट ऑफ बी म्हणजे काय लिहिणार आहे तुम्ही? एच कुठं आहे? एच इथं आहे. हां, रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर रेसिडेंट ऑफ इंडिया. हे असं प्रत्येक जागी तुम्ही स्टेटमेंट लिहिणार आहे. आता क्वेश्चन नंबर 2 काय आपल्याला विचारलं नाही, तर क्वेश्चन नंबर 2 आपल्याला काय म्हटलेलं आहे? इथं मी क्वेश्चन नंबर 2 लिहायचं विसरलेलं आहे. आणि क्वेश्चन नंबर 2 आपल्याला काय सांगितलेलं आहे? विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फ्रॉम द अबाव सेट. इथं क्वेश्चन काय आहे? विच सेट इज द युनिव्हर्सल सेट फ्रॉम अबाव सेट. ह्या सेटमधला कोणता युनिव्हर्सल सेट आहे असा हा क्वेश्चन नंबर 2 विचारलेला आहे. यातला सब क्वेश्चन आहे काय आहे? विच सेट इज द युनिव्हर्सल सेट फ्रॉम द अबाव सेट. कोणता सेट असू शकतो युनिव्हर्सल सेट? तर आपण असं म्हणू शकतो का? द रेसिडेंट ऑफ पुणे, मध्य प्रदेश, इंदोर अँड महाराष्ट्र आर ऑल रेसिडेंट ऑफ इंडिया. म्हणजेच काय? बी कॅन बी द युनिव्हर्सल सेट ऑफ द अबाव सेट. म्हणजे काय? इंडिया हा सेट हा युनिव्हर्सल सेट आहे. आता इथं आपण स्टेटमेंटमध्ये काय लिहिणार? इथं लिहायचं द रेसिडेंट ऑफ पुणे, मध्य प्रदेश, इंदोर and Maharashtra are resident of India. Are resident of India. बरोबर आहे. आर रेसिडेंट ऑफ इंडिया. देअरफोर इथं तुम्ही खालच्या लाईनला काय लिहिणार तुम्ही इथं? देअरफोर बी इज द युनिव्हर्सल सेट ऑफ द अबाव सेट. बी काय आहे? इंडियाचा सेट आहे, म्हणून बी इज द युनिव्हर्सल सेट ऑफ अबाव सेट. एकदम इझी आहे. का आलं? एकदम इझी क्वेश्चन आहे. एकदम इझी आन्सर असणार आहे त्याचं. काही सुद्धा अवघड आहे का? जरासुद्धा अवघड नाही आहे. चला क्वेश्चन नंबर 6 बघूया. काय आहे? विच सेट ऑफ द नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. जे काही आपल्याला सेट दिलेलं आहे त्याचं युनिव्हर्सल सेट काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, इझी आहे. बघूया चला. मग ए हा सेट काय दिला आहे? मल्टिपल ऑफ 5. मग ए सेट कसा असणार आहे? तुम्ही काय करणार? पहिला ए गिवन सेट आहे ते लिहायचं आणि मग त्याचं खालती काय लिहिणार? आन्सर लिहिणार. आता सेट ऑफ मल्टिपल 5 काय असणार आहे? 5, 10, 15, 20. ओके, हा आणि हा इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे सेट. ओके, आता पुढं काय? बी. तुम्ही काय लिहिणार? पहिला बी सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5 गिवन प्रत्येक जागी लिहायचं आहे. ओके, बी सेट लिहिणार तुम्ही. सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7. मग त्या खालती आन्सर काय लिहिणार? मल्टिपल ऑफ 7चा सेट काय असू शकतो? 7, 14, 21 आणि इन्फिनिटीपर्यंत हा सेट असणार आहे. सी आता सेट लिहिणार तुम्ही. काय लिहिणार? सी सेट ऑफ मल्टिपल 12 लिहिणार पहिला आणि त्याच्या खालती त्याचं सेट काय लिहिणार? मल्टिपल ऑफ 12चं सेट लिहिणार. 12, 24, 36 इन्फिनिटीपर्यंत असे आपल्याला 3 सेट मिळालेले आहेत. मग आता आपण काय लिहिणार आहे? नाव. आता आपल्याला माहिती आहे हे जे काही नंबर येतात ते नॅचरल नंबर्समध्ये पण येतात, होल्स नंबरमध्ये पण येतात, इंटिजरमध्ये पण येतात आणि रॅशनल नंबरमध्ये पण येतात. मग हे जे काही सेट आहे त्याचा युनिव्हर्सल सेट कोणता? तर त्यातला एक सेट असू शकतो. म्हणजे नॅचरल नंबरचा सेट असू शकतो किंवा होल नंबरचा सेट असू शकतो किंवा इंटिजरचा सेट असू शकतो. मग आपण लिहू शकतो त्याला
ह्याच्यातला कोणताही एक सेट जर आपण घेतला तर तो युनिव्हर्सल सेट या सेटसाठी असू शकतो. ते आता लिहिणार आपण. आता पहिला इथं आपण सेंटेन्समध्ये काय लिहिणार, नाव सेट ऑफ नॅचरल numbers, whole numbers, integers and rational numbers are follows. Whole numbers, rational numbers, आणि काय उरलं काय, नॅचरल नंबर, होल नंबर, रॅशनल नंबर आणि कोणता सेट उरला, इंटिजर. इंटिजर आर ॲज फॉलोज. सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर आणि रॅशनल नंबर आर ॲज फॉलोज. काय काय आहे, नॅचरल नंबरचा सेट काय असणार आहे, नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3 4 इन्फिनिटीपर्यंत. होल नंबरचा सेट काय, डब्ल्यू न रिप्रेझेंट करतो होल नंबर, नॅचरल नंबर एन न रिप्रेझेंट करतो. होल नंबर कुठून चालू होतात, 0 पासून, 0 1 2 3 इन्फिनिटीपर्यंत असणार आहेत. सेट ऑफ इंटिजर्स कसं असणार आहेत, इंटिजरला आपण आय न रिप्रेझेंट करतो. हे इन्फिनिटी -3 -2 -1 0 1 2 इन्फिनिटीपर्यंत असणार आहेत. हा सेट ऑफ इंटिजर झाला. आणि पुढं काय असणार आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर. सेट ऑफ रॅशनल नंबरला क्यू न रिप्रेझेंट करतो. रॅशनल नंबर कसे असतात, P/Q फॉर्ममध्ये असतात आणि त्यामध्ये P/Q बिलॉंग्स टू आय अँड Q नॉट इक्वल टू 0 असतं. बरोबर आहे, P/Q मध्ये असतात, खरं Q हा नॉट इक्वल टू 0 असतोय. हे काय असणार आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर असणार आहे. मग आपण असं म्हणू शकतो, सिन्स सेट A, B अँड C आर द सबसेट ऑफ N, W, I अँड Q. म्हणजेच काय, नॅचरल नंबर, होल नंबर अँड इंटिजर. म्हणून फॉर सेट A, B अँड C वी कॅन टेक एनी वन ऑफ द सेट फ्रॉम द N, W, I और Q ॲज अ युनिव्हर्सल सेट. आपण खालती लिहू शकतो. इथं आपण स्टेटमेंट लिहिणार, तुम्ही खालची लाईन सोडून लिहिणार. काय लिहिणार तुम्ही आता, इथं आपण लिहिणार, सिन्स सेट A, B, C are the subset of set कोणाचे सबसेट आहे ते, N, W, I आणि Q. ओके, बरोबर आहे. देअरफोर आपण काय लिहिणार, देअरफोर फॉर सेट A, B अँड C, फॉर सेट A, B अँड C, we can take any one of the set, we can take any one of the set from N, W, I and Q as a universal set, बरोबर आहे काय. हे जे काही सेट आहे ते कोणाकोणाचे सबसेट असू शकतात, नॅचरल नंबर असू शकतात, होल नंबर असू शकतात, इंटिजर असू शकतात किंवा रॅशनल नंबर असू शकतात. मग ह्याच्यातला कोणताही सेट आपण जर घेतला तर तो आपण युनिव्हर्सल सेट म्हणून कन्सिडर करू शकतो. हेच आपण लिहिलेलं इथं खालती. इझी आहे एकदम, काय अवघड आहे काय, जरासुद्धा नाही आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघायचं आता. काय आहे क्वेश्चन नंबर 2, P इज अ सेट ऑफ इंटिजर विच आर मल्टिपल ऑफ 4. P हा असा सेट आहे की जे त्यामध्ये काय आहेत, मल्टिपल ऑफ 4 आहेत. सेट लिहूया तो. P हा सेट काय, तुम्ही काय पहिला हा क्वेश्चन लिहिणार, गिवन लिहिणार, P काय, मग त्या खालती काय आन्सर लिहिणार, मल्टिपल ऑफ 4 काय असू शकतो, 4 8 12 16 ते इन्फिनिटीपर्यंत. P हा सेट आपल्याला मिळाला. आता T हा सेट काय आहे, सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. हा सेट कसा असू शकतो, इवन नंबर घ्यायचे आहेत आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. मग काय काय असणार आहे, 2 स्क्वेअर 4 स्क्वेअर 6 स्क्वेअर असा हा सेट असू शकतो इन्फिनिटीपर्यंत. P आणि T आपल्याला 2 सेट मिळालीत. आता आपण म्हणू शकतो का, आणि आता ह्याला जर तुम्ही ह्याला पण ऑब्झर्व केला, हे पण काय असणार आहेत, नॅचरल नंबरच्या सेटमध्ये पण येतात, होल नंबरच्या सेटमध्ये पण येतात, इंटिजरच्या सेटमध्ये पण येतात आणि रॅशनल नंबरच्या पण सेटमध्ये येतात. म्हणजेच काय, हे P आणि T सेट देखील सबसेट ऑफ रॅशनल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्समध्ये असू शकतात. हे त्याचे सबसेट असू शकतात. तेच आपण आता मग इथं जे लिहिलं तेच इथं खालती लिहिणार. सिन्स, आता इथं पण आपण लिहिणार, सिन्स set P and T are the subset of
एन म्हणजे नॅचरल नंबर, डब्ल्यू म्हणजे होल नंबर, आय म्हणजे इंटिजर आणि क्यू म्हणजे रॅशनल नंबर आहे. सिन्स आ सबसेट ऑफ नॅचरल नंबर देअरफोर आपण काय लिहू शकतो, फॉर सेट पी अँड टी वी कॅन टेक any one of the set from नॅचरल नंबर म्हणजे एन, होल नंबर म्हणजे डब्ल्यू, आय म्हणजे इंटिजर और क्यू ॲज युनिव्हर्सल सेट. याच्यातला कोणताही आपण जर एक सेट घेतला तो युनिव्हर्सल सेट असू शकतो याच्यासाठी, तेच आपण लिहिलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे जे काही स्टेटमेंट लिहिलं आहे ते परत इथं खालती लिहून परत हे तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता. इथं आपण लिहिलेलंच आहे त्यामुळे मी इथं लिहिलेलं नाही. तुम्ही परत आणि इथं आपण नाव सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर हे तुम्ही कन्सिडर करून परत हे आन्सर लिहू शकता. इझी आहे, काय अवघड आहे काय, जरासुद्धा नाही आहे. तर चला मग आता क्वेश्चन नंबर 7 बघूया आपण काय आहे. तर क्वेश्चन नंबर 7 कोणता आहे, लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ द क्लास इन अ युनिव्हर्सल सेट. जे काही स्टुडंट क्लासमध्ये आहेत त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणून कन्सिडर करायचं आहे. लेट सेट ए बी द स्टुडंट हू सिक्युअर 50 मार्क्स. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. सेट ए म्हणजे काय आहे, स्टुडंट हू सिक्युअर 50% मार्क और मोर मार्क्स इन अ मॅथ्स. देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आपल्याला काय एचं कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, मग एचा कॉम्प्लिमेंट ए म्हणजे काय, स्टुडंट हू सिक्युअर 50 और 50 मोर दॅन 50% मार्क. मग कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय असणार आहे, स्टुडंट हू डज नॉट सिक्युअर द 50% मार्क. हा काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए असणार आहे. इज आहे, तेच आपल्याला लिहायचं आहे. मग आता पहिलं आपण लिहिलं यू म्हणजे काय लिहिलं, ऑल स्टुडंट्स ऑफ द क्लास, ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास. ओके, यू म्हणजे काय, ऑल स्टुडंट ऑफ क्लास. मग आता ए म्हणजे काय, आपल्याला ए सेट काय दिला आहे, स्टुडंट्स हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स. ए म्हणजे सेट कोणता आहे, स्टुडंट्स हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स. ओके, मग आता ए कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, स्टुडंट हू डज नॉट सिक्युअर 50% ऑफ मार्क. मग तिथं आपण काय लिहू शकतो, स्टुडंट्स ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असणार आहे, स्टुडंट्स हू सिक्युअर लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. ओके, इझी आहे. अशा पद्धतीनं आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. शेवटचा क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ